मालकाचं तसं धमकच आहे आणि एकनिष्ठ माणूस आहे. सगळ्याचं काम करतो म्हणलं की कामच होतंय मालकाच्या हातनं आमचं. विधानसभा निवडणुकीला तिकीट मिळालं नाही त्यावेळेला दिलीप मालक संपले असं म्हणत होते लोक. म्हणतात लोक दिलीप संपले पण संपत नसतंय. राजा राजाच असतंय. सगळी संपत येते पण मालक संपत नाही. शेवटी मालकाचाच पॅटर्न चाललाय. मालकाशिवाय कुणीही येत नव्हतं. कल्याण शेट्टी साहेब माने साहेब असा साहेबाचे काम तर गोरगरिबाचे काम करतात. स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. मी आता आहे सोलापूर जिल्हा परिषद परिसरामध्ये आणि आपण पाहतोय आपल्या मागे या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करतायत. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल होतं त्या पॅनलने विजय संपादन केलेलं आहे. या ठिकाणी प्रचंड जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. आपण इतर उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. नेमकं काय म्हणणं आहे किंवा विजय नेमका कसा झाला हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या गावातून आलेले नागरिक आहेत. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काय म्हणणं आहे नेमकं जाणून घेण्याचा प्रयत्न करत. काय नाव आहे? काय नाव आहे? काय निकाल काय लागलाय? माने मालकांचे निकाल लागलेले 11पैकी 11च्या 11 सोसायटी उमेदवार निवडून आलेले आहेत. 800 मतं निवडून आलेले आहेत. तरी सगळ्यांना विनंती आहे की मतदानदारांना हार्दिक अभिनंदन करतो. कारण तुम्ही मतदान केल्यामुळे मालकांच्या 11च्या 11 पैकी निवडून आलेत. कारण दोन्ही देशमुखांचे सोसायटी पूर्ण बरखास्त होऊन कारण की सगळ्या 11च्या आहे की 800 मतांनी येण्याचं खूप मोठं योगदान आहे. आणि मतदारांना मालकाकडून मी मतदान केल्यामुळं अभिनंदन करतो. कल्याण शेट्टी माने साहेब असा साहेबाचे काम चांगलं आहे. बापू बेकार कामाचे माणूस आहे. बापू बेकार कामाचा माणूस आहे. शेणाने दिले पाणी सोडलं नाही. कल्याण शेट्टी साहेब माने साहेब असा साहेबाचे काम तर गोरगरिबाचे काम करतात. गोरगरिबाचे कामाचं माणूस आहे असा साहेब माने साहेब कल्याण शेट्टी. मालकाच्या कामामुळे आणि सिद्धेश्वर विकास पॅनलला बहुमत मिळाले आहे. मार्केट यार्ड म्हणजे मार्केट यार्डमध्ये 3 राज्याची संस्था आहे आणि या तिन्ही राज्यांमध्ये म्हणजे मालकाच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये काम आहे म्हणून त्यासाठी पूर्ण सत्ता मिळाली आहे. त्याबद्दल सर्व मतदारांचा आभार आहे. सिद्धेश्वर शेतकरी पॅनलतर्फे आज माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी आणि दिलीपराव माने मालक आणि सुरेशजी हसाप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली या दक्षिण तालुक्याचे आमदार माननीय सुभाष बापू देशमुख यांचं धोबी पिछाड झालेलं आहे. 800 मतांनी फरकाने पॅनल टू पॅनल सगळे निवडून आले. फक्त ग्रामपंचायत व 3 उमेदवार वगळता बाकीचे सर्व मान्य दादा आणि माने मालक हसापुरे यांचा त्यानंतर पण निवडून आलं. काय नाव आहे तुमचं? रामारी बंधन पाटील. काय निकाल लागलाय? गुंजेगाव. काय निकाल लागलाय? काय निकाल लागलाय? काय भावना आहेत? गुंजेगाव. नाव आणि निकाल काय लागलाय? निकाल दिलीप माने मालक यांचा लागला. काय कोणाची काय ती? दिलीप माने यांचा निकाल लागलेला आहे. हे आम्हाला पूर्ण विश्वास होता म्हणून आम्ही मतदान त्यांना केलं. आम्ही पाथरी तालुका उत्तर सोलापूर आज कशात जल्लोष चाललाय? मार्केट कमिटीचं निवडणूक जल्लोष आहे. कशासाठी? कोण कार्यकर्ते आहेत? काय कार्यकर्ते आम्ही हो सांगतो की मी आमचे नेते आदरणीय दिलीप मालक दिलीपराव माने साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आहे. एवढा उत्साह कशासाठी? काय झालं? एवढा उत्साह आता उत्साह येणारच घेऊ. सोसायटी एवढ्या मतांनी त्यांनी सोसायटीतल्या 11 उमेदवार भयानक मतान 500-600 अशा मताच्या फरकाने निवडून आलेली. यावेळेला मोठं कॉम्पिटिशन दिसत होतं. 2 आमदार इकडं माजी आमदार पुन्हा आमदार. कसं लागलं वाटतं? काय वाटलं होतं? काय सुद्धा वाटत नव्हतं. मालकच निवडून येणार. मालकाचा पॅनलच निवडून येणार. ते कशामुळे पुन्हा मालकाला संधी मिळते? कार्यकर्तेच तेवढे आहेत मालकाकडे. एक उत्तर सोलापूर तालुक्यातले जी A to Z संस्था आहे त्या विकास सेवा सोसायटी पूर्ण मालकाच्या आहेत. त्यामुळं इथलं लीड काय आहे तिकडे कमी होतच नाही. एखादी सत्ता ही उत्तर सोलापूरला जेवढे मतदान आहे तेवढं. हे रामनागे सुरवशे हिप्परगा मार्केट कमिटीचा आत्ताच नुकतं निकाल लागलेला आहे. त्याच्यामध्ये माने गटाचा विजय झालेला आहे. खूप आम्ही आनंदित वातावरण आहे. यावेळेला सुभाष देशमुख विजयकुमार देशमुखची यांच्या पॅनलचं टप होतं. हो
मग काय वाटलं होतं काय नाही, शेवटी मालकाचाच पॅटर्न चाललाय. मालकाशिवाय कुणीही येत नव्हतं. मालकाची ताकद आहे तिथं, म्हणून सर्व फेल आहेत. मालकाचं पॅटर्न चालायचं कारण काय? दिलीप मालक कशामुळे चालतं पॅटर्न मालकाचं? स्वतःचं तिथं सोसायटीवर वर्चस्व आहे, ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. त्याच्या ओघात आणि मार्केट कमिटीमध्ये मालकच दिलीप माने मालकच पॅटर्न चालणार. काम आहे मालकाचं. मालकाशिवाय दुसरं कोण मालक नाही इथं. मालकाचं काम आहे. मालक गोरगरिबाला कधी बी अर्ध्या रात्री फोन करू दे येतात. काय बी काम असू दे लगेच करतात. त्याच्यामुळं मालकाशिवाय दुसरं चालतच नाही. मार्केट कमिटी, दूध संघ किंवा DCC बँक, मालकाशिवाय दुसरं चालतच नाही. विधानसभा निवडणुकीला तिकीट मिळालं नाही त्यावेळेला दिलीप मालक संपले असं म्हणत होते लोक. म्हणतात लोक दिलीप संपले, पण संपत नसतंय. राजा राजाच असतंय, संपत नसतंय. हॅलो, मालक ते मालकच आहेत शेवट. कसं किती बी आले, किती बी कच्चीकरण केले तर मालकापुढं काहीच तुम्हाला करू शकत नाही तुम्ही. बरेच लोकांनी बघितले पण तिथं काय होणार नाही. आणि मालकांचं कसं आहे, निर्भावना सर्व जे काय काढतात त्यांनी स्वतःहून, त्यांनी त्या अपेक्षा ठेवत नाहीत. फक्त आपल्या जवळच्या नेत्याचा, जवळच्या लोकांचा आपला फायदा व्हावा अशी त्यांची एक भावना असते. आणि आमदार सचिन दादांनी आपल्या पॅनलला सोबत पाठिंबा दिला होता, त्याचा काय परिणाम झालाय का? हो, त्याने आमचे बारके भाऊच आहेत. हा, मालकांचे आमचे खंबीर 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 म्हणजे खंबीर उभारले त्यांनी पाठीमागं. आणि मालकांनी तेवढा विश्वास बी दिला त्यांच्यावर. काय नाव आहे? नेताजी मारुती डांगे. काय निकालाबद्दल प्रतिक्रिया? मी सोसायटीचा चेअरमन आहे आणि मालक निवडून आल्याबद्दल मला आनंद होतोय भरपूर. आणि ह्या आनंदात आम्ही राळेराचे सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, हे आमचा राळेराचा स्टाफ, एक निष्ठ आम्ही कार्यकर्ते मालकाचे आहोत. आम्ही काय कारण आहे मालकाला पुन्हा संधी मिळायचं? मालकाचं तसं धमकच आहे आणि एकनिष्ठ माणूस आहे. सगळ्याचं काम करतो म्हणलं की कामच होत आहे मालकाच्या हातनं आमचं. दिलीप मालक आता संपले म्हणत होते लोक. सगळी संपत येते पण मालक संपत नाही. विधानसभेला काय संधी मिळाली नाही, काय नाही, दिलीप माने संपले असं म्हणत होते लोक. लोकांनी गद्दारपणा केला, मालकापाशी राहून जनतेने गद्दारपणा केला, मालकाने नाही गद्दारपणा केला. आणि मालक एकनिष्ठ आहे सगळ्यासाठी. हे सरपंच. हॅलो, नागनाथ जगन्नाथ माने, मी त्यांच्या वडिलापासून कार्यकर्ता आहे. त्यांच्या वडिलापासून मी कार्यकर्ता आहे. एकनिष्ठ. अजून काय विचारायचं आहे? त्यांच्याच बाजूला कायम राहणार. परत फिरून जनतेनं मालकाला कौल दिला बरं का. आम्ही जनतेचा आभार आहोत. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।